नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। मी इथं 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यांच्या काय करायच्या, साली काढून घ्यायच्या अगोदर। नंतर मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी दही घेतलेलं आहे। या दह्यामध्ये मी इथं काश्मीरी लाल तिखट घातलेले, त्यानंतर हळद पावडर घातली, जिरे पूड घातली आहे आणि धणे पावडर घातलेली आहे। हे सगळे मसाले त्या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे किंवा फेटून घ्यायचं। ते दही त्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। हे मसाले मिक्स झाल्यानंतर हे आपण जे बटाटे उकडून घेतले होते ना, त्याच्या काय करायच्या, थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करायच्या आणि ह्या फोडी त्या दह्यामध्ये कोट करून घ्यायच्या। त्या दह्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, ते मीठ घालून घेतलंय मी। ते पण छान मिक्स करून घ्यायचं, मीठ पण त्याच्यामध्ये। आता ह्या फोडी दह्यामध्ये घालायच्या आणि त्या दह्यामध्ये, त्या मसाल्यात आणि दह्यामध्ये त्या फोडी छान कोट करून घ्यायच्यात। आता इथं गॅसवर मी कढई मांडून घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घातले। तेलामध्ये जिरी मोहरी घालायची। जिरी मोहरी घातल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे। कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये घालायची आहे। मी आलं लसूण हे कुटून घेतलेलं आहे। नंतर एक तमालपत्र घालायचं, त्याचे तुकडे करून घालायचे तमालपत्राचे। नंतर 4-5 हिरव्या मिरच्या त्याचे उभे काप करून घालायचे। नंतर त्यामध्ये मी काळा मसाला, जो की घरी बनवलेला आहे, तो काळा मसाला आणि गरम मसाला घातला आहे। त्यानंतर थोडासा चिमूटभर हिंग घातला आहे आणि हे सगळं मिश्रण कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं। हे मसाले छान त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचे आणि कांदा परतल्यानंतर आपण जे दह्यामध्ये कोट केलेल्या बटाट्याच्या ज्या फोडी होत्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करायचे। मसाले सगळे एकत्र मिक्स झाले पाहिजे। नंतर आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि ते छान ढवळून घ्यायचे। एकदम मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले, दही आणि बटाटे हे छान असे मिक्स झाले पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये ही कसुरी मेथी छान चुरगळून घालायची आहे। आता इथं छान ग्रेव्हीला आपल्या उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान ते पण मिक्स करून घ्यायची। आपली दही आलू तयार आहे। आता सर्व करू। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा दही आलू तुम्हाला कसा वाटला बनवलेला आज, मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।